रिव्हर्सिपचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र जोरदार अपील. इट्स नॉट आउट. पांडे सरांचा हा आगळा वेगळा निर्णय आपण बघतोय, ज्यांनी मात्र सांगितलं लाईन थोडीशी मिस करतोय हा चेंडू आणि इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू जातोय खऱ्या अर्थाने निर्धाव. 3 षटकारासाठी 500चं पारितोषिक आहे नितीनजी शिंदे साहेबांकडनं. आणि ते विनाउंड द कार्पेट पॉइंटच्या दिशेला फटका खेळला जातोय. नकार दिला गेला. अंतिम क्षणाला मात्र परत पाठवलं जाते निलेशला. दुसरा चेंडू देखील निर्धाव. नीरज अतिशय सुंदर भेदक मारा करतोय. तिखट गोलंदाजी त्याची पाहायला मिळतीये. परिस्थिती थोडी विकट आहे. नीरज जाधवला मात्र इथून आक्रमण करावं लागणार. अशा वेळी 1 हँडेड शॉट खेळला गेला आणि ते 2 हातामध्ये टिपलाय झेल. अर्थातच मोक्याच्या क्षणी एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. नीरज जाधव बाट. मोठ्या फटक्यामध्ये आणि हा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स टू बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलाय चौकार. गड्याच्या मोबदल्यात खिरकंडी संघाच्या धावा लागल्या त्या 5. 1 बाद 5 अशी परिस्थिती मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू खेळपट्टीवरती घरंगळतोय आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्तीचा इशारा. 5 धावा लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यश जाधव स्ट्राईक एंडवरती आलाय आणि ज्यानं 15 रन जरी पूर्ण केले ना तरी 500चं पारितोषिक आहे. यश शिंदेसाठी पारितोषिक लागलंय. नेक्स्ट बॉलर नयन. नयन दळवी गोलंदाजी मार्गवरती आलाय. स्ट्राईक एंडवरती यश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. 15 रन जरी त्याने केलं ना तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
यश शिंदेने मात्र या फटक्याला फाईन लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला, पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचल फेक केली जाईल, तत्पूर्वी एक धाव येते. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल धावा लागल्यात त्या 6. 1 बाद 6. थोडस विचार करायला लावणारं हे वातावरण, आणि या वातावरणामध्ये भेदक गोलंदाजी होतीये ती मात्र होराळे संघाची. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला जातोय आणि इथे पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर, या आधीचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता. इथे लेग स्टिकच्या बाहेर लागोपाठचे 2 स्वेर चेंडू. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ निर्माण झाली. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. 1 बाद 8. किरकंडी संघाच्या या धावा इथे करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. धावा टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 14. जबरदस्त फलंदाजी करतोय साहिल जाधव. 3 चेंडूचा खेळ त्यांना अद्याप केला आणि 10 धावांची वैयक्तिक नोंद त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. साहिल जाधवचा संपलाय खेळ. ती व्हिडिओ आता सगळ्या ग्रुपवरती फेमस देखील केलेली आहे आणि इथे मात्र फेमस जोडी मैदानामध्ये धावतीये. आता वातावरण पुन्हा एकदा क्लिअर पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच होईल आता, ती मात्र शंका नाही. इथे मात्र स्कोर कार्ड वरती 16 धावांची नोंद. फटका दमदार, A1 क्वालिटीचा बिग हिट. लांबच लांबचा हा कृष्णाच्या बॅट मधनं देखणा सुंदर षटकार. षटकार या 6 धावांच्या मदतीनं टोटल 2 बाद 22. अजून 2 षटकार जर कृष्णाच्या बॅटमध्ये आले तर 500चं पारितोषिक असेल. 1 षटकार तर नक्कीच त्यांनी मारलेला आहे, अजून 2 त्याला मारायचे आहेत. पण तसं काही मैदानामध्ये घडणार का? एक चांगला गोलंदाजी मार्गावरती आहे, ज्यानं थोडीशी खराब परिस्थिती स्वतःवरती ओढवली की काय असा प्रश्न आता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी. लीलया चौकार. चौकार. चौकार.
जबरदस्त हे आयोजन आणि त्याच ताकदीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार चषकाचा हा दमदार सोहळा. राजकारणामध्ये जसा फेरबदल होत असतो तसाच फेरबदल या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळतोय. आणि इथे चेंडू जातोय निर्धाव. टप्प्यावरती कार्यक्रम करावा लागेल. असे ब्लाइंड शॉट तुम्हाला बॅकफुट वरती नेऊ शकतात. हे आता किरगंडी संघाच्या फलंदाजांना ओळखलं पाहिजे. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 या धावसंख्येनं वाढ होतीये. कृष्णा जाधव स्ट्राईक एंड वरती आलाय. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती 27. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ते पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये पुरेसा आणि इथून मात्र 2 धावांची गफलत पाहायला मिळाली. लेट झाला क्षेत्ररक्षक. थेट 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. 29 धावांची नोंद. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती हाणामारी होणार का? येणाऱ्या चेंडूवरती कृष्णा बरसणार की गोलंदाज रोहित शांत ठेवणार? जबरदस्त चेंडू. वेग पाहायला मिळाला. यष्टिरक्षक देखील चुकला आणि अशा वेळी या चुकीला माफी नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत येणं गरजेचं आहे आणि ही वेळ सांगतेय की या 2 धावा नक्कीच स्कोर कार्ड वरती नोंद केल्या जातील. टोटल 31. 31. इथे हा जबरदस्त चेंडू. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. ॲपिल नक्कीच झाली पण पंच सांगतायत मिस करतोय लाईन हा चेंडू आणि लेग बायच्या माध्यमातून सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 32. अजूनही षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू या मॅच मध्ये जडीबुटीचं काम करू शकतो, संजीवनी बुटीचं काम करू शकतो ते टीम किरकंडी संघासाठी. आणि पलीकडे विचार केला तर हा चेंडू सुस्थितीमध्ये नेऊ शकतो टीम होराळे संघासाठी. पण इथे बॅटची गडा घेतली आहे. चेंडू जातोय 38 सर्कलच्या अगदी जवळ जिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलचा प्रयत्न दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना फलंदाज होईल रनआउटच्या माध्यमातून बाद. 1 या धाव. पुरुष एकदा या आमदार चषकामध्ये सर्वांचं दमदार सहर्ष स्वागत. संपूर्ण आयोजक कमिटी टीमच्या देखील सहर्ष स्वागत. कारण की इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आता पहा थोडं ड्यू फॅक्टर देखील मैदानावरचा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
थोडासा फरक जरूर जाणवतो मैदानावरती. मनोज पाठारे, त्याचबरोबर रोहित पाडगे, अजिंक्य पाडगे, राज घोसाळकर, गौरव घोसाळकर, दर्शन बैलमारे, त्याचबरोबर संपूर्ण गौरव पाटील, त्याचबरोबर निखिल बैलमारे, महेश पाठारे, सर्वच संपूर्ण आयोजन कमिटी ही स्पर्धा चांगली लीड करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ही स्पर्धा अगदी क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सोबत खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर असलेल्या 198 देशांमध्ये जे पोहोचवण्याचं काम करतात ते कर्जत टेनिस क्रिकेट, अर्थातच KTClive.in, अजिंक्य पवार, वाकसचा संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं ही स्पर्धा कव्हरेज करतात. त्यांचे देखील आभार. आमचे संपूर्ण ऑफिशियल्स, त्याचबरोबर आमचे गुणलेखक नरेची दळवी, त्याचबरोबर आमच्या समवेत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये कालपासून खरं तर या स्पर्धेला सुरुवात होण्यापासूनच ज्यांची उपस्थिती आहे त्यांचे आदरणीय तुषारजी धुमाळ, आणि त्याचबरोबर सरोळची स्पर्धा म्हटलं तर प्रवीण दोगडे यांचं माहेरघर हे म्हणायला हरकत नाही, ते देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 18 बॉलमध्ये या ठिकाणी करायच्यात विजयासाठी तब्बल 34 धावसंख्येची. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता पावित्र्य सादर केले. या ठिकाणी बॅट्समन बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थंडीच्या वातावरणामध्ये, या गुलाबी थंडीमध्ये मोठी फटकेबाजी. पहिल्याच बॉलवरती सेनापती गार करण्याचं काम मात्र पावित्र्य उचललं. बॅट्समन अजय मोरेच्या बॅटमधून आलेला धमाका फोडणारा हा येतोय षटकार. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आमचे नितीन शिंदे यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 501 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. पहा, सुवर्ण संधी आहे. बॅटिंग खूप चांगली आहे. सौ सोनार की तो एक लोहार की. हा देखील खूप चांगला फटका. हाय हँड ह्यूज अँड हँडसम बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आमदार चषकातील दमदार षटकार. 6 धावसंख्येसाठी आसमानी सुलतानी टोला लगावला. येतोय षटकार. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेत आहेत. 12 धावसंख्या धावपालकावरती येत आहेत. 34ची गरज असताना 12. अजूनही 16 बॉलमध्ये 22 धावसंख्या या ठिकाणी करायच्यात. अजय आणि खरं तर पुरोहित मुंडी ही जोडी मैदानावरती. अजय मोरे या ठिकाणी बॅटिंग करतोय. खरं तर 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण बॅक टू बॅक लगावताना पाहायला मिळालं. खूप चांगली खऱ्या अर्थानं फलंदाजी चालू बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणि पहिल्या सत्रातली जी खरं तर खिरकिंडी टीमची, गाडीची डिक्की बंद करा ना कृपया. थँक्यू सो मच. अगदी अंगावर घेऊन खेळलाय फटका, पण बॉल काही या ठिकाणी थांबायचं नाव घेत नाही. पण शेवटच्या क्षणी या ठिकाणी बॉलला अडवलं गेलंय. देवतारी त्याला कोण मारी. देवतारी त्याला कोण मारी म्हटलं तर मराठीमध्ये देखील एक म्हण आहे, दैवाने दिला आणि कर्माने दिले. अशी परिस्थिती आता मैदानावरती पाहायला मिळते. मैदानाच्या आउटफील्ड देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील तितकीच चांगले, बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील. कारण की या ग्राउंडनं देखील बरेचसे खेळाडू सातासमुद्रा पलीकडे नाव नेऊन ठेवण्याचं काम या ग्राउंडनं देखील करताना आपल्याला पाहायला मिळालं. आठवं पर्व खरं तर या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. नाईट रजनीचं खूप चांगली स्पर्धा. कारण की या स्पर्धेमध्ये बरेचसे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळालं. ते जेवणाचं रेकॉर्ड असेल, त्याचबरोबर पंचांचे असतील, मोठमोठे संघ आणायचे रेकॉर्ड असतील, या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर आणायचे असेल, कदाचित तिथे गोटॅम्पर देखील नसताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती मोठी इनामी राशी देखील या ठिकाणी गोविंदजी बेलमारे यांच्याकडून
आपल्याला पाहायला मिळाले अचानकच्या मैदानावरती, पण बॉल थांबत नाही, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय 6 धावसंख्येसाठी धमाका फोडणारा षटकार. वीस या आकड्यावरती 20 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचल्यात. आता करायचे असतील विजयासाठी 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. खरं तर मनोज पाठरे ज्यावेळेस स्कोर कार्ड बघत होते ना, त्यावेळेस 3 षटकांसाठी त्यांना वाटलं होतं की ह्या धावसंख्या पुष्कळ आहेत. वाटलं होतं की टफ फाईट मॅच होऊ शकते कदाचित त्यांना देखील, पण आता मॅच आली आहे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येवरती. आता प्रत्येक विकेटसाठी नितीन शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बाकी खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे. 12 चेंडूंमध्ये 14 करायचे. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काहीच नाही, जितके कष्ट कराल तितकंच फळ तुमच्या जवळ येईल, यात मात्र शंका नाही आहे. 20व्या धावफलकावरती येणाऱ्या 7 तारखेपासून KTCची देखील रजनी वाकदच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आता 11 चेंडू 14 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 11 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज. 2 वर्षापूर्वी सावळी गावानं देखील एक नाईट क्रिकेटचा रेकॉर्ड देखील बनवला होता. एकच वर्षामध्ये 3 नाईट क्रिकेटच्या स्पर्धा खरं तर या ग्राउंडवरती सावरोलीकरांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पंचाचा सिग्नल येणं बाकी असेल. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय 4 धावसंख्येसाठी चौकार. हवी होती तिथपर्यंत मॅच देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली असते, कारण की असं वाटलं की मागील मॅच देखील थोडी लो स्कोरिंग होताना पाहायला मिळाली. आता खेळपट्टीने देखील पुरोहितला चांगली साथ दिली. फर्स्ट लाईफ पुरोहित आता स्वतःवरती नाराज असेल, कारण की मॅच फिनिश करून याचा मनसुबा खरं तर पुरोहितचा असावा मैदानावरती की ही क्वालिफाय मॅच होती खरं तर चौथ्या फेरीमध्ये जाण्याची, टॉप 4मध्ये जाण्याची. पण कदाचित आता पुरोहित देखील थोडासा नाराज असेल. बॅटची लिडिंग कॅच घेतल्यानंतर जशी यष्टीरक्षकानं झेल घेतली त्यावेळेस त्याने त्याचा खऱ्या अर्थानं जो मनसुबा होता तो मनसुबा त्याने व्यक्त करताना त्या ठिकाणी दाखवलं की मिस केलं खरं तर त्याने वेल फिनिश करण्याचं. पण खूप चांगला खेळ पुरोहितनं देखील केला. एकतर्फे सामने पुरोहितने देखील खूप चांगले खेचण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून मनगटाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झाला. पुरोहित बाद झाला या ठिकाणी. 2 चौकार, 1 एकेरी धावसंख्या, 1 डॉट बॉल आणि ही विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पण अजूनही 3 षटकार ज्यांना अजय मोरेच्या बॅटमधून आपण या सत्रामध्ये पाहिले, तो खेळाडू अजून देखील मैदानावरती आहे. 8 मध्ये 4 करायच्यात या ठिकाणी. न्यू बॅट्समन इंडिया नंबर 3 नीरज. लॉंग द कार्पेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 कंप्लीट केले जाते. 1 न प्रगतीपथ मात्र पुढे जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 30 आकड्यावरती. आता करायच्या 7 चेंडूंमध्ये क्षमा असावी. 2 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 31 या आकड्यावरती. आता 7 बॉलमध्ये करायच्यात. 7 बॉलमध्ये करायच्यात आता धावसंख्या तब्बल 2. 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या कराव्या लागतील.
खूप मोठं टार्गेट होतं, पण ते टार्गेट पहिल्या षटकामध्ये मात्र क्रॉस करून टाकलं. 20 धावसंख्येचं भलं मोठं षटक या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळालं. स्टान्स खूप चांगला आहे, जल्लोष केला जाईल होराळ्याच्या वतीनं. एकदा होऊ दे डीजे चॅम्पियनकी त्यांच्यासाठी. पडलाय चला. नो डाऊट अजय मोरे खूप चांगली खेळी, नॉट आउट 19 धावसंख्येचे बहारदार खेळी करणारा अजय मोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चला अजय मोरे, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅचचा किताब अजय मोरे